हॅलो फ्रेंड्स, माझं नाव नरेंद्र गजान लांडगे. मी सेकंड इयर BMS स्टुडंट. आपल्या BMS मास्टर क्लास चॅनलवर स्वागत करत आहोत. संस्कृत सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ. आपले 2 व्हिडिओ ही संस्कृत सिरीजचे तुम्ही पाहू शकता. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपसर्ग हा टॉपिक कव्हर अप करणार आहोत. उपसर्ग म्हणजे काय आपण सगळं पूर्ण करून घेऊया. उपसर्ग हे काय असतात? उपसर्ग हा क्रियायोगे बाधयो उपसर्ग हा. उपसर्ग हे अव्ययच असतात. उपसर्ग म्हणजे काय? धातूंच्या अर्थाचा बोध ज्यांच्यामुळे होतो, ज्यांच्यामुळे धातूंच्या अर्थाची वाढ होते किंवा त्यांना विशिष्टता येते, ते उपसर्ग असतात. उपसर्गे धातरो बलात् अन्यत्र येती प्रहार संहार विहार परिहारवत. तर MUHSच्या सिलेबसनुसार BMS फर्स्ट इयरसाठी आपल्याला 22 उपसर्ग आहेत. आपल्या सिलेबसचे 22 उपसर्ग आपण बघूया. ते आहेत प्र, परा, अप, सम, अनु, अव, निर, निस, दुस, दूर, वि, आंग, नि, अधि, अभि, अति, सु, उत, प्रति, परि, उप, अपि. तर BMS फर्स्ट इयरसाठी आपल्या पेपरमध्ये 5 मार्काचा कन्फर्म प्रश्न याच्यावर येत असतो आणि हे कन्फर्मच मार्क्स आपलं समजून घ्यायचे, कारण की या 22 पैकी कोणतेही 5 जे आलेले उपसर्ग आहेत त्यांच्याहून आपल्याला वाक्य बनवायचे असतात. तर ते वाक्य कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे, किंवा मी जे वाक्य दिले ते पण तुम्ही तिथे लिहू शकतात. उपसर्ग हे आपण वरच पाहिल्यानुसार धातूला लागतात. तर समजा प्र उपसर्ग आहे, हा भव धातूला लागला तर प्रभव असा शब्द तयार होतो. त्याच्यामुळे भव म्हणजे होणे, यालाही अर्थ प्राप्त झाला, याच्यामध्ये अर्थाची वाढ झाली, याला विशिष्टता आली. आणि याचे जर आपण प्रथम पुरुषमध्ये केलं तर प्रभवती असं आपल्याला धातुपद मिळेल. आपल्याला यापैकी काही करायचं नाही. आपल्याला फक्त प्र या उपसर्गापासून एक वाक्य तयार करण्याला दिलेलं असतं, ज्याचं आपण वाक्य तयार केलं आहे, गंगा हिमालयात प्रभवती. अशाच प्रकारे 22ही उपसर्गाचे आपल्याला वाक्य बनवायचे असतात. 22 नाही, आपल्याला 5 आलेले असतात, त्यापैकी बनवायचे असतात. 22चे वाक्य तुम्ही तयार करून ठेवा. हे मार्क कन्फर्म आहेत आणि खूप सोपा विषय आहे. त्याच्यासाठी फक्त आपल्याला जो उपसर्ग आहे तो धातूला लावणे. जो पण उपसर्ग आहे, उपसर्ग प्लस धातू जे रूप बनतं त्यापासून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे, हाच प्रश्न असतो. पण या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की उपसर्ग काही शब्दांना पण लागतात आणि ते एक शब्द किंवा विशेषण तयार करतात. जसं सु शब्द आहे, सु उपसर्ग आहे, हा शब्दाला लागल्यानंतर सुंदर हा शब्द तयार होतो, पण हा धातू नाहीये, त्यामुळे याचं वाक्य बनवल्यानंतर ते आपल्याला चुकीचं होऊन जाईल. त्यामुळे सु ज्यावेळेस उपसर्ग आपण एखाद्या धातूला लावू, जसं की शोभ, सु हा उपसर्ग आपण शोभ धातूला लावला. शोभ धातूला लावल्यानंतर त्याचं सुशोभ असं तयार झाल्यानंतर याचं आपण वाक्य बनवू शकतो, सुशोभनते वगैरे. तर अशा प्रकारे आपण वाक्य बनवायचे आहेत. हे कन्फर्म मार्क्स आहेत. मी तुम्हाला प्रत्येक उपसर्गाचे वाक्य बनवून दिलेले आहेत, ते मी टाकतो किंवा तुम्हीही बनवू शकता. थँक्यू.